नमस्कार मैत्रिणींनो, इशू फॅशन डिझाईन्समध्ये आपलं स्वागत आहे. मी आज तुम्हाला ब्लाऊज बिना कॅनव्हासचा गळा कसा रेडी करायचा हे दाखवणार आहे. चला तर, ब्लाऊजची उंची आहे 13 इंच, ब्लाऊज छाती आहे 36 इंच आणि कंबर आहे 32 इंच. ब्लाऊजचा पूर्ण शोल्डर आहे 5.5, गळा आहे 10.5. गळा आपण थोडासा वाढवून घेणार आहोत खालच्या बाजूला. गळा हा डीप असल्यामुळे ब्रॉड गळा करणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण चौकोन ड्रॉ करून घेणार आहोत. चौकोन ड्रॉ केल्याच्या नंतर आपण त्याला गोल शेप देणार आहोत. गोल शेप गळा कसा रेडी करायचा हे आपण पाहू शकता. अशा पद्धतीने मी गोल शेप गळा रेडी करणार आहे. अशा पद्धतीने आपण तो गळा दुसऱ्या बाजूला छापून घेणार आहोत. छापून घेतल्याच्या नंतर आपण तो फॅब्रिकवरती सुलट बाजूने ठेवणार आहोत. व्यवस्थित गळा छापून घ्यायचा. छापून घेतल्याच्या नंतर तो सुलट बाजूने ठेवायचा आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओसंबंधी एखादी छानशी कमेंट करायला विसरू नका. चला तर, आपण आता हा गळा फॅब्रिकवरती सुलट बाजूने ठेवून घेऊयात आणि ब्लाऊज आणि ब्लाऊजच्या फॅब्रिकला पिना लावून घेऊयात. ब्लाऊजच्या फॅब्रिकला पिना लावल्याच्या नंतर ब्लाऊज हा इकडे तिकडे सरकण्याची भीती राहत नाही आणि नवीन शिकणाऱ्यांना सुद्धा पटकन गळा हा रेडी करता येतो. त्यासाठी अशा पद्धतीने पिना लावून घ्यायच्या आहेत आणि आता आपण हा गळा आपण शेप दिलेल्या खुणेवरती आपण रेडी करून घेणार आहोत. अशा पद्धतीने व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे. पुढे इकडे तिकडे बाजूला टीप जाणार नाही याची दक्षता घेऊनच आपण गळा हा स्टिच करायचा आहे. स्टिच करताना गळ्याची आपण काळजी घ्यायची आहे. गळ्याचा शेप बिघडणार नाही याची काळजी घेऊनच गळा हा रेडी करायचा आहे. अशा पद्धतीने थोडं थोडं करत टीप मारून घ्यायची आहे. चला तर, आपण आता कमरेच्या साईडला अर्धा इंच मार्जिन ठेवून एक शिलाई मारणार आहे. अशा पद्धतीने अर्धा इंच मार्जिन ठेवायचं आणि शिलाई मारून घ्यायची आहे. जेवढं आपण ब्लाऊजच्या मार्जिनमध्ये घालणार आहे तेवढीच शिलाई मारून घ्यायची आहे. अर्धा इंच शिलाई मारल्याच्या नंतर आपण साईडचं कापड हे कट करून टाकणार आहे. अशा पद्धतीने गळा आपण आता कटिंग करून घेणार आहोत. पाव इंचाची मार्जिन ठेवून गळा कट करायचा आहे. गळा कट करताना कैची इकडे तिकडे कुठेही हे होणार नाही किंवा ब्लाऊजचा बाकीचा पार्ट कट होणार नाही याची काळजी घेऊनच ब्लाऊज कटिंग करायची आहे. गळा हा व्यवस्थित पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने गळ्याला आपण आडव्या कैची मारणार आहे. कैची मारून गळा पलटी केल्यानंतर गळ्याला रिंकल्स येत नाहीत किंवा गळा हा व्यवस्थितपणे ब्लाऊज हा व्यवस्थितपणे झाला पाहिजे आणि ब्लाऊजचं फॅब्रिक हे कुठेही गुंतलं नाही पाहिजे याची काळजी घेणार आहोत. ब्लाऊजचं फॅब्रिक गुंतू नये त्यासाठी आपण सावकाशपणे आणि व्यवस्थित दाबटीप देणार आहोत. दाबटीप देताना अस्तरचं कापड आणि मेन फॅब्रिक हे व्यवस्थितरित्या पकडून आपण दाबटीप द्यायची आहे. सावकाश स्टेप बाय स्टेप आपण हा ब्लाऊज शिवणार आहोत. ब्लाऊज शिवताना ब्लाऊजचं
गळा हा कुठेही बिघडणार नाही किंवा त्याची फिनिशिंग बिघडणार नाही याची काळजी घेणार आहोत. अशा पद्धतीने गळा हा रेडी करणार आहोत. तुम्ही बघू शकता आता गळा किती छान पद्धतीने रेडी होईल. बघा अशा पद्धतीने गोल गळा हा रेडी झालेला आहे. चला तर आता आपण कमरेच्या साईडला दाबटीप देऊन घेणार आहोत. कमरेच्या साईडला पण दाबटीप देताना काळजी घ्यायची असते की मेन फॅब्रिक आणि अस्तर हे दोन्ही व्यवस्थितरित्या पकडायचं असतं. मेन फॅब्रिक जर बाजूला गेला आणि अस्तर जर बाहेर दिसलं तर ब्लाऊजची फिनिशिंग ही खराब होते. त्यामुळे आपण काळजी घेऊन व्यवस्थितरित्या दाबटीप द्यायची आहे. दाबटीप देताना सावकाश दोन्ही कापड पकडून दाबटीप द्यायची असते. बघा मी कशा पद्धतीने दाबटीप देते. अशाच पद्धतीने आपण दाबटीप देऊन घेणार आहोत. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या व्हिडिओ खाली कमेंट करायला विसरू नका. आणि कोणकोणत्या नवीन डिझाईन तुम्हाला बघायला आवडतील त्या कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा पद्धतीने आपण आता अस्तर आणि मेन फॅब्रिक एकत्र जॉईंट करून घेणार आहोत. आपण अस्तर जोडताना सावकाशपणे जोडायचं. कुठेही गोळा होणार नाही किंवा कुठेही कापड गुंतलं जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि आपण अस्तर हे प्रॉपर कटिंग करीत असतो. त्यामुळे अस्तर हे कुठेही गोळा झालं नाही तर ब्लाऊज हा फिनिशिंगमध्ये बसतो. आणि अस्तर गोळा झालं तर ब्लाऊजला कधी प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण व्यवस्थितपणे सावकाशपणे अस्तर जॉईंट करायचं आहे. आणि अस्तर जॉईंट केल्याच्या नंतर आपण ब्लाऊजचा उरलेला जो एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून टाकणार आहोत. आणि ब्लाऊज कटिंग करताना आपण अस्तर हे प्रॉपर कटिंग करीत असतो आणि ब्लाऊजचं फॅब्रिक हे थोडंसं एक्स्ट्रा ठेवत असतो. त्यामुळे ब्लाऊज हा स्टिच करत असताना अस्तर जॉईंट केल्याच्या नंतर उरलेला भाग हा आपण कट करून टाकत असतो. उरलेला भाग हा आपण अशा पद्धतीने कट करून टाकणार आहे. दोन्ही साईडचं एक्स्ट्राचं कापड हे कट करणार आहोत. दोन्ही साईडचं एक्स्ट्राचं कापड कट केल्याच्या नंतर आपण ब्लाऊजला टक्स टाकून घेणार आहोत. ब्लाऊजला टक्स टाकण्यासाठी आपण प्रथमतः ब्लाऊजचा मध्य काढून घेणार आहोत. मध्य काढून घेतल्याच्या नंतर ब्लाऊजला आपण टक्स टाकून घेणार आहोत. ब्लाऊजचा मध्य काढताना गळा हा व्यवस्थितपणे प्रॉपर आला की नाही ते व्यवस्थित चेक करून मग ब्लाऊजचा मध्य काढायचा आणि त्यानंतर ब्लाऊजला टक्स टाकायचे. टक्स टाकताना आपण ब्लाऊजचे टक्स हे दोन्ही साईडने लॉक करून घ्यायचे आहेत. लॉक केल्याने टक्स हा उसवत नाही किंवा टक्सची शिलाई ही निघत नाही. शक्यतो टक्स लॉक नाही केला तर पूर्ण ब्लाऊज उसण्याची शक्यता असते आणि टक्सवरती ब्लाऊजचा पूर्ण लुक हा डिपेंड असतो. आपण टक्स नाही दिले तर ब्लाऊज हा पाठीमागच्या बाजूने उचकतो आणि मग ब्लाऊज हा व्यवस्थित दिसत नाही. पूर्ण ब्लाऊजला पाठीमागच्या बाजूने कमरेच्या साईडने घोळ येतो. त्यामुळे ब्लाऊजला टक्स हे व्यवस्थितपणे द्यायचे असतात. टक्स हे अर्धा इंचाच्या मापाने द्यायचे असतात किंवा पाव इंच अंतर ठेवून टक्स हा टाकायचा असतो. म्हणजे अर्धा इंचाचा टक्स तयार होतो. टक्सला ही शिलाई ही डबल द्यायची असते. त्यामुळे टक्स उसवण्याचे चान्स राहत नाहीत. आणि अशा पद्धतीने आपला हा गळा रेडी झालेला आहे. अशा पद्धतीने बॅक पार्ट किती छान रेडी झालेला आहे तुम्ही पाहू शकता. बॅक पार्ट एकदम छान असा रेडी झालेला आहे. चला तर आता पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला बाय बाय.